So friction. Now what do you know about friction? फ्रिक्शन हे चांगलं आहे की वाईट आहे? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. वाईट आहे. वाईट आहे. वाईट आहे. चांगलं आहे. फ्रिक्शन हे खरोखर चांगलंच म्हणायला पाहिजे, कारण की लहानपणी आपण चालायला लागतो किंवा रांगायला लागतो, ते रांगताही आलं नसतं फ्रिक्शन नसतं तर. तिथूनच सुरुवात होते याची. तुम्ही गुडघ्यावर आणि हातावर जेव्हा रांगायला लागता जन्मल्यानंतर 3-4-5 महिन्यांनी, तेव्हापासून या फ्रिक्शनचा रोल चालू होतो. फ्रिक्शन नसतं तर आपल्याला रांगताही आलं नसतं, चालताही आलं नसतं, मग बाकीचा प्रश्नच राहिला नाही काही. त्याच्यामुळे फ्रिक्शन आहे, प्रॉब्लेम आहे त्याचे फ्रिक्शनचे, परंतु इट इज नेसेसरी. त्या फ्रिक्शनशिवाय कुठलीही ॲक्टिव्हिटी होत नाही. फ्रिक्शन आहे म्हणून बाकीच्या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा डेव्हलप झालेल्या आहेत या फ्रिक्शनमुळे. सुरुवात कुठून होते ते मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या रांगण्यापासून किंवा चालण्यापासून, घरात लहान बाळाच्या तिथून सुरू होते. तुमच्या सायकल व्हेइकल रस्त्यावर चालल्याच नसत्या. जरा आठवून पहा, एखादी बस वगैरे चिखलात आजकाल दिसत नाही, कारण की सगळीकडे रोड झालेले आहेत. सुरुवातीला STची बस गावात जायची पावसाळ्यात, आणि एखाद्या ठिकाणी चिखलात फसली का मग ते चाक जागेवरच गोल गोल फिरायला लागायचं. गाडी समोर जायचीच नाही, कारण की तिथं फ्रिक्शन एकदम कमी झालेलं असते. त्या चिखलामध्ये काळी माती असेल तर अजून प्रॉब्लेम, आणि ते फ्रिक्शन कमी झाल्यामुळे तो चाक काही समोर जात नाही. व्हेइकल ज्या रस्त्यावर चालतात त्या फ्रिक्शनमुळे, त्या थांबवतासुद्धा येतात फ्रिक्शनमुळे. सायकलचे ब्रेक किंवा कुठल्याही व्हेइकलचे ब्रेक नसते तर काय झालं असतं? ब्रेक नसतं ऍक्सिडेंट झाला. सगळ्यात महत्त्वाचं फ्रिक्शन. ब्रेक नसते तर आपल्याला गाडीची स्पीड एवढी वाढवताच आली नसती. म्हणजे जे स्पीड आपल्याला मिळून राहिली असते त्या ब्रेकच्या भरोशावर मिळून राहिली आहे. कारण की स्पीडनी जाणारा व्यक्ती, त्याला कॉन्फिडन्स असतो, मी ब्रेक दाबेल तर ही गाडी किती अंतरावर जाऊन थांबेल, हा त्याला अंदाज आलेला असतो. म्हणून त्या दृष्टीने तो स्पीडनी गाडी चालवतो. आणि आता त्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये एवढे डेव्हलपमेंट होऊन राहिले आहे, आणि त्याच्यामुळे गाडीची स्पीड, आता तुम्ही रस्त्यावर पाहत असाल, 4 लेनवर जवळपास 130 ते 140 km/h कार धावत असतात बऱ्याच वेळा. ॲक्सिडेंटही होतात त्याच्यामुळे, नाही असं नाही, केअरलेसनेसमुळे. परंतु त्या व्हेइकलचे ब्रेक सिस्टीम एवढी चांगली डेव्हलप झालेली आहे की चारी चाकाला वेगवेगळ्या प्रकारचा फोर्स लावून, कमी जास्त फ्रिक्शनल फोर्स डेव्हलप करून ती गाडी इकडे तिकडे न जाता, स्किड न होता, न पलटता ती गाडी कंट्रोल होते. तर एवढं त्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये डेव्हलपमेंट झालेलं आहे सध्या, आणि त्याच्यामुळे व्हेइकलची स्पीड एवढी वाढलेली आहे. सो फ्रिक्शन इज मस्ट इन डे टू डे लाईफ. विदाऊट फ्रिक्शन वी कॅनॉट डेव्हलप, और काहीच करता आलं नसतं समजा. तर त्याचे ॲडव्हान्टेजेस बरेच आहेत. डिसॲडव्हान्टेज काय आहे फ्रिक्शनचा? वाईट का बरं आहे? बहुतेक सुरुवात वाईटनीच झाली होती. वाईट काय आहे फ्रिक्शनमध्ये? व्हॉट इज द डिसॲडव्हान्टेज? वाईट का बरं म्हटलं? ज्यांनी वाईट म्हटलं फ्रिक्शनला, विअर अँड टिअर ऑफ मशीन. विअर अँड टिअर ऑफ मशीन, यस, बरोबर आहे. अजून कोणाचं उत्तर? फ्रिक्शन प्रोड्युसेस नेसेसरी ऑफ एनर्जी. अच्छा, हीट एनर्जी प्रोड्यूस करते. एनर्जी म्हणजे थोडक्यात एनर्जी लॉस. हा महत्त्वाचा मुद्दा आहे फ्रिक्शनचा, निगेटिव्ह पॉईंट. हां, एनर्जी लॉस होतो फ्रिक्शनमुळे. मशीनची इफिशियन्सी, आपल्याला कुठल्याच मशीनची, मी आधीही सांगितलं आहे तुम्हाला सिम्पल लिफ्टिंग मशीनमध्ये,
की वी कॅन नॉट अचीव 100% इफिशियन्सी. त्याला मेजर कारण, महत्त्वाचं कारण हेच आहे, फ्रिक्शनल लॉसेस. आपण मशीनला जो काही इनपुट देतो तो इनपुट पूर्णच्या पूर्ण आउटपुटमध्ये कधीच कन्वर्ट होत नाही, कारण की आउटपुटमध्ये कन्वर्ट व्हायच्या आधी त्या इनपुटमधला बराचसा भाग फ्रिक्शनमध्ये वाया जातो आणि त्याच्यामुळे एनर्जी लॉस आणि इफिशियन्सी लॉस होतो त्याच्यामुळे. सो दॅट इज द मेजर डिसॲडव्हान्टेज ऑफ फ्रिक्शन. परंतु त्याचे फायदे अनेक आहेत. सो ओके, विल कंटिन्यू. हे जनरल इन्फॉर्मेशन तुम्ही शाळेतही शिकले आहेत हे फ्रिक्शनबद्दल, फक्त एक रिव्हिजन म्हणून चर्चा केली. सो फ्रिक्शन इज ए फोर्स developed between two surfaces that are sliding or trying to slide. महत्त्वाचं पाहिजे, इथे दोन्ही गोष्टी लिहिल्या आहेत. दॅट आर स्लायडिंग म्हणजे ॲक्च्युली मूवमेंट सुरू आहे, स्लायडिंग म्हणजे मोशन सुरू आहे. ऑर ट्राईंग टू स्लाईड म्हणजे स्लाईड होणं सुरू झालेलं नाही, बट ट्राईंग टू स्लाईड, फोर्स लावलेला आहे, ढकलायचा प्रयत्न करतो आहे किंवा ओढायचा प्रयत्न करतो आहे, परंतु ती वस्तू काही जागेवरून हलत नाही. त्या केसमध्ये सुद्धा फ्रिक्शन डेव्हलप होते अक्रॉस ईच अदर, स्लायडिंग ऑर ट्राईंग टू स्लाईड अक्रॉस ईच अदर. सो फ्रिक्शन इज डेव्हलप्ड बिटवीन द टू सर्फेसेस इन कॉन्टॅक्ट व्हेन देर इज टेंडन्सी ऑफ रिलेटिव्ह मोशन बिटवीन द टू सर्फेसेस इन कॉन्टॅक्ट. फ्रिक्शन हा तसा खासच फोर्स आहे तो. आता तुमच्या टेबलवर एखादी वस्तू ठेवली असेल, तुमच्या घरी टेबल आहे, त्याच्यावर काहीतरी 10 पुस्तकांची थप्पी ठेवलेली आहे, एकावर एक 10 पुस्तकं ठेवलेली आहेत. तर त्या टेबलच्या सरफेसमध्ये आणि सगळ्यात खालच्या पुस्तकाच्या खालच्या सरफेस या दोघांच्या कॉन्टॅक्टमध्ये फ्रिक्शन किती असेल? जास्त असेल सर. ॲक्च्युली फ्रिक्शन 0 आहे, काहीच नाही आहे. मी काय बोललो त्याच्यावर लक्ष द्या, महत्त्वाचा मुद्दा आहे हा. टेबलवर 10 पुस्तकं ठेवले आहेत आणि त्या टेबलचा सरफेस आणि त्या सगळ्यात खालच्या पुस्तकाचा खालचा सरफेस म्हणजे दोघं जे सरफेस कॉन्टॅक्टमध्ये आहे त्याच्यामध्ये फ्रिक्शन किती असेल सध्या? तर ते 0 असते फ्रिक्शन, काही नसते तिथे, कारण की ते वस्तू त्याच्यावर ठेवलेली आहे फक्त. फ्रिक्शन केव्हा डेव्हलप होईल? जेव्हा मी ती 10 पुस्तकाची जी थप्पी आहे तिला ओढण्याचा किंवा ढकलण्याचा प्रयत्न करेल, त्यावेळी फ्रिक्शन डेव्हलप होईल. तोपर्यंत फ्रिक्शन डेव्हलप होत नाही. म्हणजे एक सरफेस दुसऱ्या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल आणि त्याच्यामध्ये मोशन होत नाही आहे, म्हणजे प्रयत्नही होत नाही आहे, आपण प्रयत्नही करत नाही की तो एक सरफेस दुसऱ्या सरफेसवर मूव्ह झाला पाहिजे, असा प्रयत्नही आपण जर करत नसू, नुसती ठेवलेली आहे वस्तू, तर त्या केसमध्ये फ्रिक्शन 0 असते. जेव्हा तुम्ही फोर्स लावणं चालू करता, त्याला ओढणं चालू करता, तेव्हा फ्रिक्शन ॲटोमॅटिक डेव्हलप व्हायला लागते आणि ते हळूहळू फ्रिक्शनल फोर्स रेझिस्टन्स वाढतही जातो. जितका जास्त फोर्स तुम्ही लावाल तितका जास्त फ्रिक्शनल फोर्स त्या 2 सरफेसेसमध्ये डेव्हलप होतो आणि मूवमेंट होऊ देत नाही. हा असा आपण लावलेल्या फोर्ससोबत फ्रिक्शनल फोर्ससुद्धा वाढत जातो, बट अप टू सर्टन मॅक्झिमम लिमिट. त्या फ्रिक्शनल फोर्स डेव्हलप व्हायची एक मॅक्झिमम लिमिट असते. त्या लिमिटपेक्षा जेव्हा मी जास्त फोर्स लावेल त्यावेळी मूवमेंट सुरू होईल. सो फ्रिक्शन इज अ सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स. लक्षात घ्या, फ्रिक्शन इज अ सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स which goes on increasing from 0 to its maximum value. आणि त्या मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शनल फोर्सपेक्षा जर मी जास्त फोर्स लावला त्या वस्तूवर, ओढायचा प्रयत्न केला किंवा ढकलायचा प्रयत्न केला, त्या केसमध्ये मग ती बॉडीची मूवमेंट सुरू होईल, तोपर्यंत नाही होत. आणि
समजा मी एक वस्तू तुमच्या टेबलवर ठेवलेली आहे आणि तुम्ही तिला उजवीकडे ओढायचा प्रयत्न करता, तर फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट राहील. तुम्ही ती वस्तू उजवीकडे हलवायचा प्रयत्न करता तर फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन डावीकडे राहील. तो अपोज करतो आहे कारण तीच वस्तू जेव्हा तुम्ही डावीकडे ओढायला लागाल तर फ्रिक्शनल फोर्स ॲटोमॅटिक स्वतःची डायरेक्शन बदलून घेतो. फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन उजवीकडे चालली जाईल. सो इट इज अ सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स अँड इट डेव्हलप्स बिटवीन द टू सरफेसेस इन कॉन्टॅक्ट. For example, when you try to push a book along the floor, friction makes this difficult. त्याला जोर लावावा लागतो किंवा एक वेळा मोशन सुरू झाली तरी जोर लावून ठेवल्याशिवाय ती मोशन चालू राहणार नाही, थांबून जाईल. फ्रिक्शन ऑलवेज वर्क्स इन द डायरेक्शन अपोजिट टू द डायरेक्शन इन विच द ऑब्जेक्ट इज मूव्हिंग. ते हे महत्त्वाचं लक्षात घ्या, हे पुढे कामात येणार आहे. फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन, फ्रिक्शनल फोर्स ऑलवेज वर्क्स इन द डायरेक्शन ऑपोजिट टू द मूवमेंट. म्हणजे वस्तू जर उजवीकडे सरकत असेल तर फ्रिक्शनल फोर्स डाव्या बाजूला ॲक्ट होतो. मोशन इट डिपेंड्स ऑन मूव्हिंग, इट डज नॉट डिपेंड ऑन द फोर्स अप्लाइड. जनरली आपण ज्या डायरेक्शननी फोर्स लावतो त्याच डायरेक्शननी मूवमेंट होते, परंतु काही प्रॉब्लेम असे येतात की ज्याच्यामध्ये आपण फोर्स लावलेला आहे एका डायरेक्शनमध्ये, तरी पण त्या बॉडीची मोशनची टेंडन्सी ही उलट्या बाजूनी असते. त्यामुळे जो फ्रिक्शनल फोर्स असतो तो आपल्याला मदत करतो त्या वस्तूला थांबवण्याकरता. असे प्रॉब्लेम येणार आहे पुढे, म्हणून लक्षात ठेवा फ्रिक्शनल फोर्सची जी डायरेक्शन दाखवायची असते ती मूव्हमेंटच्या अपोजिट असते. फोर्स लावलेल्याच्या अपोजिट नसते. मूव्हमेंट कोणीकडे होणार आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला फ्रिक्शनल फोर्स डेव्हलप होतो. 2.5 ते 3. So friction depends partly on the smoothness of the contact surfaces. A greater force being needed to move two surfaces past one another if they are rough. जितका सरफेस रफ असेल तितका फ्रिक्शनल फोर्स जास्त डेव्हलप होतो स्मूथ सरफेसपेक्षा. दोन्ही सरफेस रफ असेल तर अजून जास्त डेव्हलप होतो. त्यातला एक सरफेस रफ एक स्मूथ असेल तर मग थोडं ते इन बिटवीन. तर अशा प्रकारे हा फ्रिक्शनल फोर्स डिपेंड करतो ऑन द नेचर ऑफ सरफेसेस इन कॉन्टॅक्ट. घरातल्या टाईल्सवर जर पाणी पडलेलं असेल तर तुम्हाला सांभाळून चालावं लागते, नाहीतर पाय घसरून पडायची शक्यता दाट असते. आणि असे बरेच लोक, जनरली म्हातारे लोक बाथरूममध्ये घसरून पडतात. त्याचं कारण हेच असते की त्या बाथरूमच्या टाईल्स ओल्या असतात आणि ते लक्षात न आल्यामुळे, कारण की ओला असता सरफेस झाला ओला की त्याचा फ्रिक्शनल फोर्स कमी होऊन जातो. ॲक्च्युली दॅट वॉटर ॲक्ट्स ॲज लुब्रिकंट, ऑइल म्हणून काम करतो तो, आणि पाय घसरून पडायची दाट शक्यता असते. रस्त्यावरही ओला रस्ता असेल तर सायकल स्लिप व्हायची भीती जास्त असते. सायकल किंवा कुठलंही व्हेकल, टू व्हीलर खास करून. त्याच्यामुळे सरफेस ओला असेल किंवा पावसाळा असेल तर गाडी सांभाळून चालावं लागते. त्याचंही कारण हेच आहे की बिकॉज द स्मूथनेस ऑफ सरफेस इन्क्रीजेस ड्यू टू वॉटर. सो फ्रिक्शनल फोर्स डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ सरफेसेस इन कॉन्टॅक्ट. हे महत्त्वाचं त्याच्यात. आणि आता जे सांगितलं त्या काळजी तुम्ही घेतल्या पाहिजे, किंवा तुमच्या घरातील वयस्क मंडळीबद्दल ही काळजी घेतली पाहिजे. घरात कुठेही पाणी सांडवू नये. बाथरूम शक्यतोवर कोरडं असावं. ते राहू नाही शकत, पण ते वापरताना मात्र केअरफुली वापरायला पाहिजे. लुब्रिकेशन रिड्युसेस the heat generated when two surfaces are in motion. It smooths the process by forming a film between two surfaces that reduces friction. हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. लहानपणापासून आपण पाहतो, सायकल चालवताना शिकलो
की सायकलला चेनला ऑइलिंग करतो, मागच्या चाकाला, समोरच्या चाकाला जिथं बेअरिंग असते तिथे ऑइलिंग करतो, ब्रेक शूची मूवमेंट जिथे होते तिथे ऑइलिंग करतो. अशा बऱ्याच ठिकाणी ऑइलिंग करतो आपण. अँड द मेन पर्पज ऑफ ऑइलिंग इज टू रिड्यूस फ्रिक्शन. बाय lubrication you can reduce friction, you cannot make it zero. फ्रिक्शन झिरो कधीच करता येत नाही. फ्रिक्शन कमी करता येते पण झिरो नाही करता येत. अँड दच इम्प्रूव्ज परफॉर्मन्स अँड इफिशियन्सी. सायकलला ऑइलिंग करायसाठी तेच कारण असते की आपण कमी ताकद लावून ती सायकलची मूवमेंट झाली पाहिजे, त्याच्यासाठी आपण ऑइलिंग करतो. तेच जर तुम्ही टायरला ऑइल लावून ठेवलं तर मात्र प्रॉब्लेम होईल, कारण की त्याच्यामुळे टायर आणि रोडमधलं फ्रिक्शन कमी होईल आणि त्याच्यामुळे तुम्ही घसरून कुठेतरी पडाल. तर नाही त्या ठिकाणी ऑइल लावता येत नाही. जिथे आवश्यक असते तिथेच ऑइलिंग केल्या जाते. एक्झाम्पल्स ऑफ फ्रिक्शन. हात गरम करायसाठी आपण 2 हात एकमेकावर घासतो, कॉमन एक्झाम्पल. त्याच्यामुळे फ्रिक्शनमुळे हीट जनरेट होते. थंडीच्या दिवसात जनरली आपण करतो हे. रबिंग बोथ हँड्स टुगेदर टू क्रिएट हीट, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ फ्रिक्शन. स्लेड, स्लायडिंग अक्रॉस स्नो ऑर आईस. ॲक्च्युली हे फक्त स्नो ऑर आईस लिहायला नाही पाहिजे. स्लेड तिथला गेम आहे तो, त्यामुळे ते चालतं तिथे. परंतु कुठलीही वस्तू दुसऱ्या सरफेसवर जर घासत असेल तर तिथे फ्रिक्शन डेव्हलप होते. स्कीज, स्लायडिंग अगेन्स्ट स्नो. ए पर्सन स्लायडिंग डाऊन ए स्लाइड इज अन एक्झाम्पल ऑफ स्लायडिंग फ्रिक्शन. घसरकुंडी, घसरकुंडीवर आपण घसरकुंडीवर घसरले असेल तुम्ही सगळेजण, खूप जास्त वेळ घसरले तर बरेच वेळा कपड्यांची झीजही होते, कपडे फाटू पण शकतात. आणि हात जर ठेवला तुम्ही, हात दाबून ठेवला आणि हाताच्या साह्यावर घसरले तर त्या हाताला चटकासुद्धा लागतो कधी कधी, लोखंडाची स्लाईड असेल तर. ए वॉशिंग मशीन पुश्ड अलॉंग ए फ्लोअर. हे एक्झाम्पल सारखंच आहे. सगळं एक सरफेसची मूवमेंट रिलेटिव्ह टू अदर सरफेस. म्हणजे वॉशिंग मशीन ढकलली तिथे फ्रिक्शन असतेच, कारण की वॉशिंग मशीनचा बेस आणि फ्लोअर याच्यामध्ये फ्रिक्शन डेव्हलप होतं. अँड बीइंग पुश्ड अक्रॉस ए मटेरियल. कपडे प्रेस करताना. व्हेकल मुव्हिंग ऑन रोड. हे फ्रिक्शनशिवाय व्हेकल रस्त्यावर चालूच शकत नाही. आपण सुरुवातीला चर्चा केली. रोड आणि टायर याच्यामध्ये फ्रिक्शन असेल तरच ती गाडी समोर जाईल, नाही तर ते चाकं जागेवरच फिरत राहतील, गाडी काही समोर जाणार नाही. त्याच्यामुळे सरफेस रफ पाहिजे. रोड तुम्ही एकदम स्मूथ नाही करू शकत. रोडला एक पर्टिक्युलर रफनेस ठेवावाच लागतो व्हेकलच्या मूवमेंट करता. आणि त्याच्याचमुळे व्हेकलचे टायरची झीज होते त्या फ्रिक्शनमुळे. विअर अँड टिअर सुरुवात कोणतरी सांगितलं आहे तुमच्याचपैकी. ब्रेकिंग सिस्टीम फॉर व्हेकल्स. ओके. ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ फ्रिक्शन. ॲडव्हांटेजेस पाहिले आपण. फ्रिक्शन enable us to walk freely. It helps to support ladder against wall. It helps to support ladder against wall. शिडीवरून घसरून कोणी पडलं असेल तर पहा, विचार करा. फ्रिक्शन कमी असेल त्या ठिकाणी तर शिडी घसरते खाली, भिंतीला लावलेली शिडी. It becomes possible to transfer one form of energy to another. ट्रान्सफॉर्मर, हायड्रॉलिक पॉवर जनरेशन, सगळीकडे हे फ्रिक्शनशिवाय डेव्हलप होत नाही. ब्रेक्स ऑफ व्हेकल्स वर्क ड्यू टू
बोला. सर आता तू एक्झाम्पल दिलं होतं, आपण एक बुक्सची पाईल एका टेबल वरती ठेवली, जर ती मी ओढली सर तर त्यात फ्रिक्शन जास्त आहे की कमी ते कसं कळतं? जास्त की कमी ते कसं करतं, तू किती फोर्स लागतो आहे ओढायसाठी ती पाईल त्याच्यावर एक्झाम करून पाहायचं. काचा टेबलवर काच असेल आणि काचावर पुस्तक ठेवलेलं असतं, पुस्तकाची ती पाईल, तिला ओढायला जोर लावून पाहायचा आणि नुसत्या टेबल सरफेसवर ठेवून ती सेम पाईल लाकडी टेबल सरफेसवर ठेवून ओढून पाहायची. आपोआप लक्षात येईल कुठली वस्तू, सरफेस कसा आहे त्याच्यावर फ्रिक्शन किती डेव्हलप होईल हे आपल्याला कळतं. ते आपल्याला आपण जोर लावतो तेव्हा लक्षात येते. ज्याला जास्त फोर्स लागतो त्याच्यात फ्रिक्शनचं प्रमाण जास्त आहे. येस ऑफकोर्स, त्याच्याचमुळे फोर्स लागतो, फ्रिक्शनमुळेच. नाही तर मग फोर्सच नसता लागला. जसं व्हेकल एक वेळा सुरू झाली आणि रोड आणि व्हेकलच्या टायरमध्ये जर फ्रिक्शन नसेल तर एक वेळा गाडीने स्पीड पकडला तर ती गाडी थांबलीच नसती कुठं, फ्रिक्शन झिरो असतं तर. परंतु कंटिन्युअस इंजिनियर आपल्याला इंजिनला आपल्या ॲक्सिलेटर द्यावं लागतो तरच ती गाडी कंटिन्युअस मूव्ह होत राहते. याचं कारण काय आहे तर त्या रोड आणि टायरमध्ये फ्रिक्शन आहे. रोड खराब असेल, खूपच रफ असेल तर कदाचित ॲक्सिलेटर जास्त द्यावं लागेल ती स्पीड मेंटेन करायला. स्मूथ रोड आला तर ॲक्सिलेटर कमी ॲक्सिलेटरवरही तेवढी स्पीड मेंटेन होईल. या प्रकारे सरफेसवर. हां बोल. हां स्मूथ रोड वरती कमी फ्रिक्शन लागेल. हां कमी लागेल थोडासा. आपल्याला व्हेकलला जो आपल्याला पॉवर लावावा लागतो तो कमी लागेल जर सरफेस स्मूथ असेल तर. परंतु तो खूप जास्त स्मूथ ठेवता येत नाही, नाही तर त्यालाही स्मूथ ठेवायचा प्रयत्न करता आला असता, परंतु तो ठेवता येत नाही. ऑन द कॉन्ट्ररी, जिथे व्हेकल खूप स्पीडनी चालतात तो रोड सरफेस जास्त रफ केला जातो. कारण की अगर काम पडलं ब्रेक मारायचं तर तो रफ सरफेस, जितका रफ असेल सरफेस तेवढं ब्रेकिंग चांगलं होईल. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी बहुतेक आपला पुणे मुंबई जो एक्सप्रेस हायवे बनला आहे कॉन्क्रीटचा, त्याचा टॉप सरफेस त्याच्यात काहीतरी लोखंडाचे बारीक फायबर्स किंवा चिप्स टाकून तो रफ केल्या गेलेला आहे. त्याच्यामुळे आपले नॉर्मल टायर मुंबईहून जर तुम्ही निघाले आणि 120च्या वरच्या स्पीडनी जर कंटिन्युअस पुण्यापर्यंत जायचा प्रयत्न केला त्या रोडवर तर तिथे तो टायर फुटतो मधात कुठंतरी गरम होऊन. कारण की त्या रोडचा रफनेस खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे टायर गरम होतात आणि ते फुटतात. आपल्या इथले टायर त्या क्वालिटीचे नाही आहेत, त्यामुळे तो प्रॉब्लेम येतो तिथे रफनेसमुळे, कारण की फ्रिक्शन खूप जास्त आहे तिथे. ओके ओके सर, समजलं सर. डिसॲडव्हान्टेजेस हे आपण पाहिलं आहे, आता चर्चा झाली आहे सगळी, फक्त वाचू. फ्रिक्शन प्रोड्युसेस ए लॉट ऑफ हीट इन व्हेरियस पार्ट्स ऑफ द मशिनरी अँड धिस लीड्स टू वेस्टेज ऑफ एनर्जी ॲज हीट. आता याचं बेस्ट एक्झाम्पल कार वगैरे असतात, त्याच्यात कूलिंग सिस्टीम असते, कूलिंग ऑइल असते, वॉटर ऑइल किंवा काही केमिकल्स असतात, ते कंटिन्युअस इंजिनच्या भोवती फिरून त्या इंजिनला थंड ठेवायचं काम करतात, जेणेकरून टेम्परेचर एक लिमिटच्या बाहेर जायला नको. आपल्या टू व्हीलरचे इंजिन त्याला कंटिन्युअस हवा लागत असते आणि त्यामुळे ते थंड राहतात. आपण चालतो त्यामुळे उलटी अपोजिट हवा, एअर कूल्ड म्हणतात त्याला इंजिन. आणि 4 व्हीलरचे इंजिनला स्पेशल सिस्टीम असते, कूलिंग सिस्टीम, टू अवॉइड द एक्सेसिव्ह हीट एनर्जी, नाही तर ते इंजिन खराब होऊन जाईल. आणि हे प्रत्येक मशीन बाबतीत आहे. कूलंट म्हणतात त्याला. हां येस. नाही ते कूलंट सिस्टीम बद्दलच सांगायचं होतं सर. हां हां बरोबर आहे ना, कूलंट सिस्टीम असते ना व्हेकलमध्ये. आणि ते कूलंट जर संपलं, चुकून लक्ष नाही राहिलं, त्याला टॉपअप वगैरे नाही केलं आणि गाडी तशीच चालत राहिली तर आपल्या समोर डॅशबोर्डवर ते पॉइंटर असतो किती टेम्परेचर आहे व्हेकलचं सध्या इंजिनचं, ते चाललं जातं वरती एका लिमिटच्या बाहेर आणि बऱ्याच वेळा गाडी बंदही पडते आणि इंजिन खराब होते त्या ठिकाणी. ते चांगलं नाही राहत मग.
So you have to avoid excessive heat energy. Opposes motion, hence more energy is needed to overcome friction. फ्रिक्शनचं कामच आहे मोशनला अपोज करणं. दॅट इज द मेन पर्पज ऑफ फ्रिक्शन, टू रेझिस्ट द मूवमेंट. बाकी काही काम नाही आहे त्या फ्रिक्शनचं. नॉईज प्रोडक्शन इन मशीन्स इज इरिटेटिंग ॲज वेल ॲज लीड्स टू एनर्जी लॉस. आवाजही डेव्हलप होतो. हे पाहिलं असेल तुम्ही, कटिंग मशीन, आरा मशीन असते, किंवा तुमच्या घराजवळ कुठं काम चालू असेल बिल्डिंग बनवण्याचं, तर तिथं जेव्हा लोखंडाच्या हे बार कट करतात तर तुम्हाला आवाज येते. लाल चिंगाऱ्यासुद्धा निघतात तिथून जाळाच्या. जेव्हा कट करतात स्टीलचे बार तेव्हा तुम्ही पाहाल तर कुठल्याही दुकानावर एखाद्या फॅब्रिकेशन शॉपजवळ उभे राहिले तर तुम्हाला दिसेल ती कटिंग मशीन जेव्हा ऑपरेट होते तेव्हा तिथून चिंगाऱ्या निघतात, असे लाईटचे स्पार्क निघतात तिथून. सो इट इज बिकॉज ऑफ फ्रिक्शन. सगळं तुम्हाला माहीत आहे, फक्त लक्षात ठेवा. पेपरमध्ये आला 2 मार्काचा प्रश्न तर याच्यातले 2 डिसॲडव्हान्टेज 2 ॲडव्हान्टेज लिहिता आले पाहिजे कुठलेही. आणि बरेच आहेत, आपल्या मनाने पण लिहिता येतात. फॉरेस्ट फायर्स, हां हे एक महत्त्वाचा प्रॉब्लेम फ्रिक्शनमुळे. फॉरेस्ट फायर्स आर कॉज ड्यू टू फ्रिक्शन बिटवीन ब्रांचेस ऑफ ट्रीज. जनरली उन्हाळ्याच्या सुरुवातीला किंवा उन्हाळ्यात हवा जर खूप सुटली आणि फांद्या एकमेकावर घासल्या गेल्या तर तिथंसुद्धा फ्रिक्शनमुळे बरोबर आग लागते. किती डेंजरस आहे. आणि याच्यामुळे बरेचसे जंगलं जळून खाक होतात. टाइप्स ऑफ फ्रिक्शन. नेक्स्ट, there are 4 types of friction: static, sliding, rolling and fluid friction. या फ्लुइडचं तर आपल्याला काही पाहायचं नाही आहे. याच्यातलं स्लायडिंग रोलिंगही आपण काही पाहणार नाही आहे. आपण फक्त या स्टॅटिकवर कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. पुढचा भाग आपण नाही पाहणार आहे. परंतु याच्यात स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे फ्रिक्शनल फोर्स जो डेव्हलप होतो टिल द स्टार्ट ऑफ ॲक्च्युअल मोशन. म्हणजे मोशन सुरू व्हायच्या आधी 2 सरफेसेसमध्ये रिलेटिव्ह मूवमेंट सुरू व्हायपर्यंत जे फ्रिक्शन डेव्हलप होते त्याला म्हणतो स्टॅटिक. स्टॅटिकचा अर्थ आपण पाहिलेला आहे, ॲट रेस्ट, आणि आपण त्याचाच विचार करणार आहेत. स्लायडिंग म्हणजे एक वेळा मूवमेंट सुरू झाली की मूवमेंट 2 प्रकारची असू शकते, स्लायडिंग किंवा रोलिंग. आता सायकलची मूवमेंट जी आहे दॅट इज रोलिंग, आणि एखादी वस्तू तुम्ही ओढताय सो दॅट इज स्लायडिंग. घासणे, एक सरफेस दुसऱ्या सरफेससोबत घासत चाललेला आहे, ओढणे म्हणते त्याला. आणि रोलिंग म्हणजे चाकाचं रोल होऊन राहिलं आहे, तर रोलिंगमध्ये फ्रिक्शन कमी असते ॲज कम्पेअर टू स्लायडिंग. आता याच्यातलं एक मला एक्झाम्पल नेहमी मी सांगतो. आपलं सायकल चालवताना तुम्ही जर थोडासा विचार करून पाहिला तर तुमच्या लक्षात येईल, सायकलची मूवमेंट सुरू करण्याकरता तुम्ही पहिलं पायडल मारता आणि त्याच्यानंतर मूवमेंट सुरू होते आणि मग दुसरं पायडल, तिसरं पायडल. तर दुसऱ्या तिसऱ्या पायडलमध्ये जो जोर लावता तुम्ही आणि पहिल्या पायडलच्या वेळी जेव्हा पायाने जोर लावता त्याच्यात काही फरक असतो का? जाणवतो का काही? हो सर. काय फरक आहे? पहिलं पॅन्डल मारताना आपल्याला जास्त फोर्स लावावा, जास्त एनर्जी लावावी. येस. म्हणजे मूवमेंट जास्त लावावा, पहिल्या पायडलला फोर्स जास्त लावावा लागतो. आणि एक वेळा मूवमेंट सुरू झाली की ते फ्रिक्शन एकदम कमी होऊन जातं. ॲक्च्युली एक मिनिट मी ग्राफ काढतो इथे. इथे फ्रिक्शनल फोर्स F, हा फ्रिक्शनल फोर्स हा असा वाढत जातो. जसा जसा तुम्ही फोर्स लावता तसा तसा फ्रिक्शनल फोर्स असा वाढत जातो. आणि समजा या पॉइंटला इथे मूवमेंट सुरू होणार आहे तर मूवमेंट सुरू झाल्याबरोबर फ्रिक्शनल फोर्स एकदम ड्रॉप होऊन जातो.
तो जरा जास्तच ड्रॉप झाला, ठीक आहे. हा फ्रिक्शनल फोर्स एकदम ड्रॉप होतो आणि मग तो कॉन्स्टंट होतो मूवमेंट सुरू झाल्यावर. स्टॅटिक फ्रिक्शन, आता इथून इथपर्यंत जो सरळ असा ग्राफ काढला मी, सरळ रेषा अशी, दिस इज स्टॅटिक पार्ट ऑफ फ्रिक्शन. म्हणजे इथून इथपर्यंत मी जसा असा फोर्स वाढवेल तसं असा फ्रिक्शनही वाढत जातो हा, अप टू ए सर्टन हायर लिमिट. आणि या लिमिटमध्ये मग आता त्या दोन सरफेसेसची एबिलिटी संपून जाते फ्रिक्शन डेव्हलप व्हायची आणि तिथे मूवमेंट सुरू होते. मूवमेंट सुरू झाली की हा फ्रिक्शन एकदम खाली ड्रॉप होऊन जातो आणि मूवमेंट सुरू राहते. तुम्ही फोर्स जर लावणं सुरू ठेवला तर मूवमेंट सुरू राहते, पण फ्रिक्शनचा पार्ट एकदम कमी होऊन जातो. जोपर्यंत मूवमेंट सुरू होत नाही तोपर्यंत फ्रिक्शन वाढत वाढत जातो. जसं असं मी सुरुवातीला सांगितलं बा तुम्हाला, दोन सरफेसेस एकमेकावर ठेवले असेल तर फ्रिक्शन 0 असते. मी जेव्हा एक सरफेस दुसऱ्या सरफेसच्या कंपॅरेटिव्ह मूवमेंट सुरू करायचा प्रयत्न करतो, ओढायचा प्रयत्न करतो, तेव्हा फ्रिक्शन वाढत जाते. जसं असं मी फोर्स वाढवेल, समजा इथं हा टेबल आहे आणि टेबलवर हा ब्लॉक किंवा ती मग सांगितलेली पुस्तकाची थप्पी ठेवली आहे, पाईल, हे असे पुस्तकं आहेत ह्याच्यावर ठेवलेले, आणि मी या पुस्तकाच्या याला ओढायचा प्रयत्न केला, समजा पी फोर्स लावला हा, तर हा पी फोर्स 0 पासून मी वाढवत वाढवत नेईल अप टू सर्टन मॅक्झिमम व्हॅल्यू, सपोज इट इज 50 न्यूटन. तर जसा जसा मी हा 0 to 50 वाढवेल तसा तसा इथं फ्रिक्शनचा फोर्सही वाढत जाईल. हा एफ हा आपोआप वाढत जातो, याला काही करावं नाही लागत. इट इज अ सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स. 0 फ्रिक्शन फोर्स लावला असेल तर इथं फ्रिक्शनही 0 राहते. जसं असं मी फ्रिक्शन वाढवेल तसं जसं मी अप्लाय केलेला फोर्स वाढेल तसा जसा फ्रिक्शन वाढत जातो. अँड सपोज ॲट 50 न्यूटन इट स्टार्ट्स मूव्हिंग. म्हणजे काय झालं, मॅक्झिमम फ्रिक्शनल फोर्स इथे किती डेव्हलप होऊ शकतो, 50 न्यूटनचा फोर्स डेव्हलप होऊ शकतो. आता 50 न्यूटन किंवा 50.1 न्यूटन मी लावला की इट विल स्टार्ट मूव्हिंग आणि मग फ्रिक्शन एकदम कमी होऊन जाईल आणि थप्पी पटकन समोर जाईल. अशी जसं मी फोर्स लावत राहील तर बरोबर समोर जाईल. वाटल्यास हा एक्सपेरिमेंट तुम्ही घरी करून पाहू शकता, किंवा तुम्ही सायकलचा तुम्ही सांगितलेला पहिल्या पायडलला फोर्स जास्त लागतो, कारण की दॅट इज पार्ट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. हा सुरुवातीचा ग्राफ आहे, हा फ्रिक्शन वाढत वाढत जातो आणि एक वेळा मूव्हमेंट सुरू झाली तर मात्र तो एकदम ड्रॉप होऊन जातो. त्याच्यात स्लायडिंग फ्रिक्शन असेल तर तो कमी ड्रॉप होतो आणि रोलिंग फ्रिक्शन असेल तर तो खूप जास्त ड्रॉप होतो. रोलिंग फ्रिक्शन हे स्लायडिंग फ्रिक्शनपेक्षा कमी असतो. हे स्लायडिंग झालं आणि हा खालचा रोलिंग फ्रिक्शन अजून कमी असतं. तर या प्रकारे हे फ्रिक्शनचा ग्राफ येतो जर काढला आपण तर. सो स्टॅटिक फ्रिक्शन इज मच मोर ॲज कम्पेअर टू स्लायडिंग ऑर रोलिंग फ्रिक्शन. आणि या स्लायडिंग रोलिंगमध्ये कम्पेअर केलं तर स्लायडिंग फ्रिक्शन इज मच ग्रेटर दॅन रोलिंग फ्रिक्शन. असा प्रकार आहे तो. स्टॅटिक ग्रेटर दॅन स्लायडिंग ग्रेटर दॅन रोलिंग. Static, sliding and rolling friction occurs between solid surfaces. Static friction is highest, followed by sliding friction and then rolling friction, which is weakest. म्हणजे कमी असते ते rolling friction एकदम. Static friction is force of friction developed between the two surfaces in contact when there is tendency of relative movement till actual start of motion. ॲक्च्युअल मोशन स्टार्ट होईपर्यंत जे फ्रिक्शन डेव्हलप होते त्याला म्हणू आपण स्टॅटिक फ्रिक्शन. आणि मोशन सुरू झाली की मग इट गोज टू डायनॅमिक फ्रिक्शन. मग डायनॅमिक फ्रिक्शनचे 2 भाग आहेत, स्लायडिंग अँड रोलिंग फ्रिक्शन. असे 2 प्रकारचे फ्रिक्शन आहे, स्टॅटिक फ्रिक्शन अँड डायनॅमिक फ्रिक्शन. स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन
is self-adjusting force of resistance which goes on increasing up to a certain higher limit known as limiting static frictional force. आता मी जो ग्राफ काढला होता त्याच्यामध्ये जो 50 न्यूटन दाखवला तुम्हाला, सो दॅट 50 न्यूटन इज हायर लिमिट known as limiting static frictional force or maximum static frictional force. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त फ्रिक्शन काही डेव्हलप होऊ शकत नाही. सो दी हायर लिमिट ऑफ फ्रिक्शनल फोर्स, आणि ती आपण क्रॉस केली की ॲक्च्युअल मूवमेंट सुरू होते. आपल्याला हा भाग महत्त्वाचा आहे. आपण याच्यावरच प्रॉब्लेम सोडवणार आहोत. सर्टन हायर लिमिट नोन ॲज लिमिटिंग स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स ऑर मॅक्झिमम स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे थोडक्यात काय, आपण प्रॉब्लेममध्ये हाच विचार करणार आहे. द बॉडी इज ऑन द पॉईंट ऑफ मूव्हिंग. ऑन द पॉईंट ऑफ मूव्हिंग म्हणजे आपण एवढा फोर्स लावला आहे की आता कुठल्याही क्षणी मूव्हमेंट सुरू होऊ शकते. त्या कंडिशनचा आपण विचार करणार आहे. म्हणजे थोडक्यात इक्विलिब्रियम कंडिशन. Beyond this limit, body starts moving. ही महत्त्वाची डेफिनेशन आहे आता आपल्यासाठी. लिमिटिंग स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स ऑर मॅक्झिमम स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनल रेजिस्टन्स दॅट कम्स इन टू प्ले when the body is just at the point of sliding over the surface of another body. आपण फक्त याचा विचार करणार आहे. दिस इज द ॲडिशनल फोर्स विच वी विल बी कन्सिडरिंग फॉर सॉल्विंग द प्रॉब्लेम्स ऑफ फ्रिक्शन, लिमिटिंग स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. त्याच्यावरच आहे आपला हा फ्रिक्शन टॉपिक. The direction of limiting frictional force and the direction of motion is always opposite. हे पक्क डोक्यात ठेवा. The direction of limiting frictional force and direction of motion is always the opposite. The limiting friction always acts tangential to the two surfaces that are in contact. म्हणजे सरफेसला टँजेन्शियल असतो. टँजंट म्हणजे माहीत आहे तुम्हाला, सर्कलला टँजंट काढली आहे तुम्ही. टँजेन्शियल टू द सरफेस म्हणजे सरफेसला पॅरलल असतो तो. लॉज ऑफ फ्रिक्शन, जनरली स्टॅटिक फ्रिक्शन, लॉज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. लिमिटिंग स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स और मॅक्झिमम स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्शन. हा पहिला. आपण पुढे पाहू, याचं डेव्हलप करू नंतर. पहिलं लक्षात ठेवा, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन म्हणजे सरफेसला परपेंडिक्युलर रिॲक्शन, जी आपण लॅमिस थेरममध्ये वगैरे पाहिलेली आहे ती. फ्रिक्शनल फोर्स इज इंडिपेंडंट ऑफ द एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. बरोबर वाटते का? फ्रिक्शनल फोर्स इज इंडिपेंडंट ऑफ द एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. पण बरोबर आहे तो प्रिन्सिपली. म्हणजे टेबलवर एक पुस्तक ठेवलं आहे, समजा तुमचं इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचं मॅन्युअल ठेवलेलं आहे, आणि ते तुम्ही ओढायचा प्रयत्न केला तर जी ताकद लागेल ओढण्याकरता ते पुस्तक, हा टेबलचा सरफेस आहे, हे तुमचं इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचं मॅन्युअल आहे. याला ओढायसाठी तुम्ही फोर्स लावला, तर हा जो काही फोर्स लागेल, समजा 2 न्यूटन लागला, आणि 2 न्यूटनला याची मूवमेंट सुरू होते. तर हे मॅन्युअल तुम्ही असं जरी ठेवलं, असं सरफेसवर ठेवलं आणि त्याला ओढायचा प्रयत्न केला, तर या केसमध्ये सुद्धा 2 न्यूटनचाच फोर्स लागेल, तो कमी जास्त लागणार नाही. इथे एरिया ऑफ कॉन्टॅक्ट पहा किती जास्त आहे.
आणि इथे एरिया ऑफ कॉन्टॅक्ट पहा. तेच इंजिन मेकॅनिक्सचं मॅन्युअल आहे. ते असं ठेवून ओढलं काय आणि असं ठेवून ओढलं काय सारखाच फोर्स लागेल, असं हे म्हणणं आहे. फ्रिक्शनल फोर्स इज इंडिपेंडंट ऑफ द एरिया ऑफ कॉन्टॅक्ट आणि दिस इज व्हॅलिड. याच्यात थोडेसे नंतर डेव्हलपमेंट होतात, पण ते तुम्हाला राहणार नाही. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ते शिकतात, एरियाचा फरक पडतो नंतर. पण बेसिक प्रिन्सिपल हे आहे. फ्रिक्शन डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ सरफेस ऑफ मटेरियल्स इन कॉन्टॅक्ट. हे आपण आधीच पाहिलेलं आहे. रफ सरफेस असेल तर फ्रिक्शन जास्त असेल, सरफेस स्मूथ असेल तर फ्रिक्शन कमी राहील. देन फ्रिक्शन ऑलवेज ॲक्ट अपोजिट टू द रिलेटिव्ह मोशन ऑर इम्पेंडिंग मोशन. हे पण पाहिलेलं आहे. सो दीज आर 4 लॉज. नाव कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. इथं आपला खरा अभ्यास सुरू होतो आता. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. यस सर मागची स्लाइड पण एकदा. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. इथे लिहिलेलं आहे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्यू इज द रेशो ऑफ लिमिटिंग स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स टू द नॉर्मल रिॲक्शन. म्यू शब्द अक्षराला आहे. म्यू यू सारखा दिसते. म्यू MUE म्यू लिमिटिंग स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स टू द नॉर्मल रिॲक्शन. आता एक सिंपल ब्लॉक दाखवलेला आहे, हॉरिझॉन्टल सरफेसवर ठेवलेला आहे, त्याला फोर्स P लावलेला आहे. हा त्याचा फ्री बॉडी डायग्राम काढलेला आहे. हा सध्या मुव्हिंग नाही आहे. एक्सक्यूज मी सर. हां बोला सर. लिमिटिंग स्टॅटिक फ्रिक्शन इज म्हणजेच नॉर्मल रिएक्शन असते ना, नाही म्हणजे इक्वल असतं ना ते. नाही 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 नाही. नॉर्मल रिॲक्शन म्हणजे सरफेसला परपेंडिक्युलर रिॲक्शन. ही इथे नॉर्मल रिॲक्शन दाखवली आहे जी सरफेसला परपेंडिक्युलर आहे. आणि फ्रिक्शनल फोर्स हा सरफेसला पॅरलल म्हणजे टँजेन्शियल असतो. हा फ्रिक्शन दाखवलेला आहे पहा. हे दोघं वेगवेगळे आहेत. यांचा N आणि F सारखा राहत नाही. दिस इज नॉर्मल रिॲक्शन. ॲक्च्युली द व्हॅल्यू ऑफ दिस Fmax इज proportional to the normal reaction. It is proportional to normal reaction. Normal reaction जितकी जास्त राहील तितका Fmax सुद्धा जास्त राहील. ओके, पाहू आपण आता समोर. तर आता हा जो ब्लॉक दाखवलेला आहे हॉरिझॉन्टल सरफेसवर ठेवलेला, इट इज नॉट मूव्हिंग ना, जागेवर आहे तो. मी फोर्स लावलेला आहे त्याला P, बट इट इज नॉट मूव्हिंग. तो P कमी आहे. तर त्याची फ्री बॉडी डायग्राम जर काढला मी तर इथे नॉर्मल रिॲक्शन येईल, याचं वेट येईल इथे, ते आपण पाहू हळूहळू. सो इथे पहा आता, नंतर ही फ्री बॉडी डायग्राम डिस्कस करू आपण. लिमिटिंग स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स or maximum static frictional force is directly proportional to normal reaction. हा आपण लॉ मध्ये पाहिलं, लॉज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. सो Fmax is proportional to normal reaction. मॅक्झिमम जो फ्रिक्शनल फोर्स डेव्हलप होऊ शकतो दोन सरफेसेसमध्ये, इट इज प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्शन. आता इथे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी येते. Fmax इज प्रोपोर्शनल टू N म्हणजे नॉर्मल रिॲक्शन. So Fmax is equal to mu into N, where mu is constant of proportionality. हे तुम्ही शाळेत शिकलेले आहात, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. प्रोपोर्शनल असेल तर इक्वेशन लिहिताना Fmax is equal to some constant multiplied by N. तर तो कॉन्स्टंट आपण म्यू घेतला आहे, त्याला म्हणतो आपण कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. सो म्यू इज इक्वल टू Fmax डिवायडेड बाय N. हा फॉर्म्युला, हे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला चांगल्याने लक्षात ठेवायचे आहे. हे आपण कंटिन्युअस वापरणार आहे.
एफ मॅक्स इज इक्वल टू म्यू इंटू एन, or mu coefficient of static friction is equal to F max divided by n, where mu is constant and is known as coefficient of friction. कुठलेही दोन सरफेसेस जे कॉन्टॅक्ट हां एकदा सांगा ना. काय सांगू आता, काय सांगायचं. सर ते एफ मॅक्स इज इक्वल टू म्यू इंटू कॉस एन. Limiting static frictional force or maximum static frictional force F max is proportional to n. आता हे proportion जर असेल तर यांना इक्वेशनमध्ये बदलायचं असेल तर आपण कॉन्स्टंट लावतो. F max is equal to some constant multiplied by n. सो हा जो कॉन्स्टंट आहे याला आपण इथे नाव दिलेलं आहे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू. असं हे प्रपोर्शनल मध्ये असेल, दोन प्रपोर्शन असतात, एक तर डायरेक्टली प्रोपोर्शनल किंवा इनव्हर्सली प्रोपोर्शनल असे दोन तुम्ही पाहिलेले आहेत. तर त्यातला हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. एफ मॅक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन, सो एफ मॅक्स इज इक्वल टू म्यू मल्टिप्लाइड बाय एन. दिस म्यू इज कॉन्स्टंट ऑफ proportionality and it is known as coefficient of friction in this case. So mu is equal to, आता या इक्वेशनवरून म्यू काढायचा असेल तर दिस एफ मॅक्स हा एन तिकडे डिवायडेड जाईल, डाव्या बाजूला नेलं तर एफ मॅक्स डिवायडेड बाय एन. सो दिस गिव्स यू द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. व्हॅल्यू ऑफ म्यू डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ सरफेसेस इन कॉन्टॅक्ट. सरफेसेस बदलले तर म्यूची व्हॅल्यू बदलते. कोणते दोन सरफेसेस कॉन्टॅक्टमध्ये आहे, समजा तुम्ही दोन हात एकमेकावर घासत असाल, हाताचे तळवे, तर त्या दोन तळव्यानुसार तो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन राहील तिथे. समजा तुम्ही हात टेबलवर घासत असाल तर टेबलचा सरफेस आणि तुमच्या हाताचा सरफेस खालचा, या दोन सरफेसवर त्या म्यूची व्हॅल्यू डिपेंड करेल. सरफेसेस बदलले की म्यू बदलतो, परंतु जोपर्यंत ते सरफेसेस आहेत तेव्हा तोपर्यंत म्यू हा कॉन्स्टंट असतो फॉर द पर्टिक्युलर टू सरफेसेस इन कॉन्टॅक्ट. तो बदलत नाही, इट इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू. सरफेस बदलले की म्यू बदलेल. सो कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज द रेशो ऑफ लिमिटिंग स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स टू द नॉर्मल रिॲक्शन. इथे ही फ्री बॉडी डायग्राममध्ये एक दाखवायचं राहिलेलं आहे. इथे या ब्लॉकचं वजन, या ब्लॉकचं वजन W, हा सरफेस काढून टाकला, त्याची नॉर्मल रिॲक्शन N, हा P लावलेलाच आहे आणि बॉडी जागेवरची मूव्ह होत नाही, त्याच्यामुळे हा ॲटोमॅटिक डेव्हलप झालेला फ्रिक्शनल फोर्स. हा जसा जसा मी P वाढवत नेईल, इफ आय गो ऑन इन्क्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ P, हा F सुद्धा वाढत जाईल, Fची व्हॅल्यू सुद्धा वाढत जाईल अप टू द व्हॅल्यू एफ मॅक्स इथपर्यंत वाढेल. आता या एफ मॅक्सपेक्षा जास्त व्हॅल्यू जर मी पीची लावली तर ब्लॉक विल स्टार्ट मूव्हिंग, हा ब्लॉकची मूव्हमेंट सुरू होईल. ओके. नाव नेक्स्ट इज अँगल ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. It is the angle made by resultant reaction. Resultant reaction म्हणजे इथे लिहिलं आहे पहा ब्रॅकेटमध्ये, ऑफ लिमिटिंग स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स अँड नॉर्मल रिॲक्शन. या दोघांचा रिझल्टंट रिॲक्शन काढला तर त्याचा अँगल, इट इज द अँगल मेड बाय रिझल्टंट रिॲक्शन विथ द नॉर्मल. फिगरवरून तुमच्या ताबडतोब लक्षात येईल. हा फ्री बॉडी डायग्राम पहा, याच्यावर हा W स्वतःचं ब्लॉकचं वजन, लावलेला फोर्स P, हा W आहे, त्याच्यामुळे इथे नॉर्मल रिॲक्शन डेव्हलप होणं जरुरी आहे, कारण की नाही तर हा ब्लॉक खाली जाऊन पडेल. देन ब्लॉक जर जागेवरून हलत नसेल तर इथे फ्रिक्शन डेव्हलप व्हायला पाहिजे. ॲट द पॉईंट ऑफ मुवमेंट इट विल बी एफ मॅक्स. म्हणजे आता हा P आणि एफ मॅक्स सारखा आहे, परंतु आता P किंचितही वाढवला तुम्ही तर ब्लॉक विल स्टार्ट मूव्हिंग, म्हणून इथे एफ मॅक्सची व्हॅल्यू दाखवलेली आहे.
आता या दोघांचा जर रिझल्टंट काढला तुम्ही, ही नॉर्मल रिॲक्शन झाली, ही फ्रिक्शन रिॲक्शन झाली, फ्रिक्शनमुळे डेव्हलप झालेली रिॲक्शन. या दोघांचा रिझल्टंट काढला तर तो काय मिळेल तुम्हाला इथे? आपण पाहिलेलं आहे रिझल्टंट रिॲक्शन कशी काढायची. तर हा रेक्टँगल कंप्लीट केला इथे आणि या रेक्टँगलचा डायगोनल. दिस विल बी द रिझल्टंट रिॲक्शन. root of n square plus Yes. f square. हां, तर ती रिझल्टंट रिॲक्शन इथे दाखवलेली आहे पहा. आर आर इज गिवन बाय अंडर रूट ऑफ एफ मॅक्स स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर. एफ मॅक्स स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर ती रिझल्टंट रिॲक्शन तुम्हाला मिळेल. आणि त्याचा अँगल जो आहे फाय तो इथे येईल. काय म्हटलं आहे? इट इज द अँगल मेड बाय रिझल्टंट रिॲक्शन विथ द नॉर्मल. ही नॉर्मल आहे. दिस इज नॉर्मल. एन म्हणजे सरफेसला परपेंडिक्युलर म्हणजे नॉर्मल. आणि त्याच्याशी रिझल्टंट रिॲक्शननी केलेला अँगल, हा अँगल जो आहे तो आहे फाय, अँगल ऑफ फ्रिक्शन. फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एफ मॅक्स डिवायडेड बाय एन. फाय इथे हा फाय जर असेल, इफ दिस अँगल इज फाय, तर या राईट अँगल ट्रँगलवरून टॅन फाय म्हणजे काय मिळेल तुम्हाला? टॅन फाय इज अपोजिट साईड डिवायडेड बाय ॲडजसंट साईड. तर अपोजिट साईड किती आहे? ही एफ मॅक्स. रेक्टँगलची समोरासमोरील बाजू सारखी असते. हा एफ मॅक्स आहे, त्याच्यामुळे हाही एफ मॅक्स राहील. एफ मॅक्स डिवायडेड बाय एन. सो फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एफ मॅक्स डिवायडेड बाय एन, वेअर फाय इज known as angle of friction. आता तिथं व्हॅल्यू ठेवली आहे पहा एफ मॅक्सची. फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एफ मॅक्स म्हणजे म्यू इंटू एन. आपण आधीच पाहिलेलं आहे पहा. एफ मॅक्स इज इक्वल टू म्यू इंटू एन. या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. ती व्हॅल्यू ठेवली तिथे. या एफ मॅक्सच्या जागेवर हा एफ मॅक्स आहे, याच्या जागेवर म्यू इंटू एन डिवायडेड बाय हा एन तसाच आहे. आता हा एन एन कॅन्सल होते अँड यू गेट फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स म्यू ऑर म्यू इज इक्वल टू टॅन फाय. हे रिलेशन मिळते आपल्याला. म्यू इज इक्वल टू टॅन फाय. टॅन ऑफ अँगल ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ते उशिरा आले पा. हा फाय अँगल, ही रिझल्टंट रिॲक्शन, ही जी आहे ही रिझल्टंट रिॲक्शन आहे फिगरमध्ये. आणि त्यांनी नॉर्मलशी केलेला अँगल म्हणजे हा झाला फाय. दिस इज फाय अँगल. आणि हा फाय आपण काढला इथे, त्याचं नाव आहे अँगल ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. परंतु इथे लक्षात घ्या, हा टॅन फाय काढताना हा फॉर्म्युला जो आहे टॅन इनवर्स एफ मॅक्स डिवायडेड बाय एन आहे. एफ मॅक्स केव्हा डेव्हलप होईल? ॲट द पॉईंट ऑफ मूव्हमेंट. म्हणजे आता मूव्हमेंट सुरू होणार आहे त्यावेळी हा मॅक्झिमम फ्रिक्शनल फोर्स डेव्हलप होईल आणि त्याच्याशी संबंधित अँगल ऑफ फ्रिक्शन आहे. अजून एक डेफिनेशन आहे पुढे, ती पाहू आणि थांबू आपण. अँगल ऑफ रिपोज. काय दिसतंय फिगरमध्ये तुम्हाला? पहा, हा इन्क्लाइंड सरफेस आहे, इन्क्लाइंड प्लेन. याच्यावर एक वस्तू ठेवलेली आहे, ब्लॉक ठेवलेला आहे. हा खाली घसरेल की नाही? Yes, sir. Yes, sir. सरफेस Yes, sir. घसरेल. घसरेल. घसरेल नक्की? सरफेस जर स्मूथ घसरेल. नाही, रफ आहे सरफेस तर नाही घसरणार. नाही तरी घसरेल. नाही सर घसरेल घसरेल घसरेल. घसरेल सर. कन्फर्म सांगू शकता Sir, का depend घसरेल? on डिपेंड्स ऑन सरफेस. हो सरफेस. सर, त्याचा लोड किती आहे त्याच्यावर. याच्यावर डिपेंड नाही करणार. याच्यावर डिपेंड नाही करणार अल्फा. सर डिपेंड करेल ना सर. एक काम करा, करेल ना हा, सर. तुमच्याजवळ एखादी नोटबुक असेलच तिथं, तुम्ही लेक्चर करून राहिले लाईन आता. आहे त्याच्यावर डिपेंड करतं. हां, एक काम करा ना, तुम्ही तुमच्याजवळ काय एखादं नोटबुक असेल पहा जवळ,
नोटबुक आहे ते टेबलवर ठेवा किंवा हॉरिझॉन्टल ठेवा, त्याच्यावर कॅल्क्युलेटर ठेवा आणि तो नोटबुक हळूहळू तिरपा करा. काय होते पहा बरं. हळू बिलकुल स्लोली तिरपा करत जायचं, अँगल वाढवत जायचा त्याचा. सर कॅल्क्युलेटर खाली पडते. अँगल वाढवल्यावर कॅल्क्युलेटर सरकतंय. कुठल्याही अँगलवर सरकते की बऱ्याच तिरपा केल्यानंतर घसरायला लागते. नोटबुक बऱ्याच तिरपा गेल्यानंतर घसरते. घसरकुंडी. सुरुवातीला नाही घसरत, पण नंतर घसरत. हा अँगल तुम्ही हळूहळू वाढवत नेला अल्फा. एक पर्टिक्युलर अँगलवर तो कॅल्क्युलेटर घसरायला लागला असेल, बरोबर आहे. त्याच्यापेक्षा जर जास्त अँगल अजून वाढवला तर तो अजून फास्ट घसरेल. परंतु हा जो अँगल आहे याच्यापेक्षा जर कमी अँगल ठेवला तुम्ही तर मात्र ते कॅल्क्युलेटर घसरणार नाही. लक्षात घ्या. हा तुम्ही स्वतः एक्सपेरिमेंट करू शकता कोणत्याही दोन वस्तूसोबत. कुठलाही एखादा लाकडी सरफेस घ्या, एखादी लाकडाची फळी असेल तुमच्याजवळ, त्याच्यावर काहीतरी ठेवा आणि ती लाकडाची फळी दुसऱ्या टोकावून हळूहळू स्लोली, झटका नाही लागला पाहिजे त्याला, स्लोली वर उचला. तुम्हाला नक्की एक पर्टिक्युलर लेव्हल मिळेल. त्यावेळी ही वस्तू त्याच्यावर ठेवलेली इट विल स्टार्ट स्लायडिंग डाऊन आपोआप, कुठलाही जोर न लावता. त्या वस्तूवर आपण कुठलाही जोर लावत नाही, ती स्वतःच घसरून जाते खाली. तर असा जो अँगल मिळतो तुम्हाला हा अल्फा, दॅट इज नोन ॲज अँगल ऑफ रिपोज. हा त्याची डेफिनेशन आहे इथे. इट इज द अँगल मेड बाय इन्क्लाइंड प्लेन विथ द हॉरिझॉन्टल ॲट विच body kept on it is on the point of sliding down at its own. म्हणजे हा इन्क्लाइंड प्लेनचा असा अँगल आहे ज्या अँगलवर त्याच्यावर ठेवलेली वस्तू ही खाली घसरण्याच्या तयारीत आहे बिलकुल. म्हणजे आता तुम्ही किंचित हा अल्फा वाढवला, 0.1 डिग्रीनी जरी वाढवला, 0.05 डिग्रीनी जरी वाढवला, बॉडी विल मूव डाऊन ऑन द पॉइंट ऑफ स्लायडिंग डाऊन. म्हणजे हा असा अँगल, त्याला म्हणतो आपण अँगल ऑफ रिपोज. तुम्ही एक्सपेरिमेंट करून पाहिला. हा आपल्याला शेवटचा एक्सपेरिमेंटसुद्धा आहे, 5वा. याच्यात आपण हा अँगल ऑफ रिपोज काढतो एक्सपेरिमेंटमध्ये. मॅन्युअलमध्ये आहे 5वा एक्सपेरिमेंट. तर हा अँगल ऑफ रिपोज असाच काढत असतो, जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं. प्रॅक्टिकल करताना सुद्धा असाच काढतो आपण. एक लाकडाची फळी घेतो, त्याच्यावर वस्तू ठेवतो आणि ती लाकडाची फळी हळू बिलकुल जर्क न देता, कुठलीही घाई गडबड न करता हळूहळू तिरपं करायला लागतो त्या फळीला. तर मला पर्टिक्युलर तो अँगल मिळतो ज्या अँगलवर द बॉडी केप्ट ऑन इट स्टार्ट्स स्लायडिंग डाऊन. तो अँगल आपण नोट करतो आणि त्याला म्हणतात अँगल ऑफ रिपोज. तर हा एक्सपेरिमेंट तुम्ही घरी करून पाहू शकता. त्याच्यापेक्षा कमी अँगल ठेवला तर वस्तू खाली घसरणार नाही. आणि लक्षात ठेवा, हे दोन सरफेसेस जर तुम्ही बदलले, हा बॉडीचा खालचा सरफेस आणि हा फळीचा वरचा सरफेस, हे सरफेस बदलले तर हा अँगल बदलतो. तोच राहत नाही. याच्यावर पुस्तक ठेवून पहा, तुम्हाला वेगळा अँगल मिळेल. याच्यावर पेन ठेवून पहा, पेनचा वेगळा अँगल मिळेल. तुम्ही कॅल्क्युलेटर ठेवलं याच्यावर तर वेगळा अँगल मिळेल. मे बी थोडासा फरक असेल त्याच्यात. म्हणजे थोडक्यात रफ सरफेस जर ठेवला तर हा अँगल मोठा मिळेल तुम्हाला, अँगल ऑफ रिपोज. स्मूथ सरफेस जर याच्यावर ठेवला तर हा अँगल कमी मिळेल. सो इट डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ सरफेसेस इन कॉन्टॅक्ट. आता याचं पहा पुढे केलेलं आहे. अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स म्यू, हे रिलेशन आहे. म्यू इज इक्वल टू टॅन अल्फा. आधी आपण पाहिलं म्यू इज इक्वल टू टॅन फाय. आता हे पण पाहून राहिलो आपण, म्यू इज इक्वल टू टॅन अल्फा, वेअर अल्फा इज अँगल ऑफ रिपोज. अँगल ऑफ रिपोज. आता हे येते कसं पहा. हा त्या ब्लॉकचा फ्री बॉडी डायग्राम, ही नॉर्मल रिॲक्शन. आता हा जो डब्ल्यू आहे
याला मी कन्वर्ट केलं. आता हे अँगल थोडेसे समजून घ्या, इथे अँगल समजण्याची गरज आहे. हा जर अल्फा असेल, इथे हा 90 डिग्री आहे. हा अल्फा असेल तर हा अँगल किती मिळेल मला? 90 मायनस 90 मायनस अल्फा. हा 90 आहे, हा अल्फा आहे, म्हणजे हा अँगल किती झाला? 90 मायनस अल्फा. आता हा 90 मायनस अल्फा झाला आणि हा परत 90 डिग्री आहे, हॉरिझॉन्टल ॲक्सिस आणि व्हर्टिकल ॲक्सिस, म्हणजे हा पूर्ण अँगल 90चा आहे. तर म्हणजे हा कितीचा मिळेल मला? पुन्हा अल्फा मिळेल. म्हणजे व्हर्टिकल आणि ही नॉर्मल याच्यातला अँगल मला हा इथे अल्फा मिळतो. आता या डब्ल्यूचे मी 2 तुकडे केले आहेत, 2 कंपोनंट. अलॉंग दिस ॲक्सिस इट विल बी डब्ल्यू कॉस अल्फा, आणि हा दुसरा जो मिळेल तो डब्ल्यू साइन अल्फा मिळेल. हा पहा इथे डब्ल्यू कॉस अल्फा आणि हा डब्ल्यू साइन अल्फा. तुम्हाला पहा मी सुरुवातीला जे शिकवलं ते सांगतो. हा एफ आणि याचा एक्स ॲक्सिस सोबतचा अँगल थीटा, म्हणून आपण एक्स कंपोनंट काय घेतो याचा? एफ कॉस थीटा. बरोबर आहे का? आठवते का हे? हां, एफ फोर्स आहे, त्याचा एक्स ॲक्सिस सोबतचा अँगल थीटा आहे, म्हणून एक्स कंपोनंट घेतो एफ कॉस थीटा आणि हा वाय कंपोनंट घेतो एफ साइन थीटा. म्हणजे ज्या ॲक्सिस सोबत थीटा अँगल आहे तो कंपोनंट कोणता घेतो आपण? कॉस. आता इथे या ठिकाणी पहा, हा डब्ल्यूचा अँगल अल्फा कोणत्या ॲक्सिस सोबत आहे? या ॲक्सिस सोबत. तर या ॲक्सिसवरचा त्याचा कंपोनंट तुम्हाला काय मिळेल? कॉस. सो इट इज टेकन ॲज डब्ल्यू कॉस अल्फा. आणि दुसरा जो आहे तो डब्ल्यू साइन अल्फा मिळेल. लक्षात घ्या, हे महत्त्वाचं आहे, याच्यावर प्रॉब्लेम सोडवायचे आहे नंतर तुम्हाला. हा डब्ल्यू कॉस अल्फा, हा झाला डब्ल्यू साइन अल्फा. ही झाली नॉर्मल रिॲक्शन. आणि ही बॉडी कुठे घसरणार आहे? खाली. याची मूव्हमेंट कुठं होणार आहे? खाली. म्हणून फ्रिक्शनची डायरेक्शन पहा, अपवर्ड दाखवलेली आहे, अपोजिट टू मूव्हमेंट, कारण की बॉडी खाली घसरणार आहे. तर फ्रिक्शनचा फोर्स त्याच्या अपोजिट, एफ मॅक्स. आता याच्यावरून मी कॅल्क्युलेशन केले आहेत पहा. ॲट लिमिटिंग इक्विलिब्रियम, म्हणजे बॉडी खाली घसरणार आहे आता, म्हणजे लिमिटिंग इक्विलिब्रियम आहे. एन इज इक्वल टू डब्ल्यू कॉस अल्फा. ही वाय ॲक्सिस घेतली, समजा ही वाय ॲक्सिस घेतली, तर एन आणि हा डब्ल्यू कॉस अल्फा. एन विल बी इक्वल टू डब्ल्यू कॉस अल्फा. आणि दुसरं व्हेअर अल्फा इज इक्वल टू एफ मॅक्स इज इक्वल टू म्यू. आणि हां सॉरी, डब्ल्यू साइन अल्फा. ही एक्स ॲक्सिस समजलो समजा. पहा इथं मी ॲक्सिस बदलवल्या आहेत थोड्याशा. याला एक्स ॲक्सिस समजा, दिस इज एक्स अँड धिस ॲक्सिस इज वाय. ही वाय ॲक्सिस. तर समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0 जर केलं तर मला काय मिळेल? एन मायनस डब्ल्यू कॉस अल्फा इज इक्वल टू 0. त्याच्यावरून हे इक्वेशन लिहिलं, एन इज इक्वल टू डब्ल्यू कॉस अल्फा. आता समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0 केलं तर काय मिळेल मला? एफ मॅक्स मायनस डब्ल्यू साइन अल्फा शुड बी इक्वल टू 0. म्हणजेच काय? डब्ल्यू साइन अल्फा इज इक्वल टू एफ मॅक्स इज इक्वल टू, आता एफ मॅक्सची किंमत ठेवली इथं, म्यू इंटू एन इज इक्वल टू म्यू इंटू एनची व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढलेली आहे इथे, एन इज इक्वल टू डब्ल्यू कॉस अल्फा. तर हा झाला डब्ल्यू कॉस अल्फा. त्याच्यावरून मग मी हे लिहिलं आहे, हा डब्ल्यू साइन अल्फा डिवायडेड बाय हा डब्ल्यू कॉस अल्फा इकडचा ह्या ठिकाणी आहे, हा डिवायडेड बाय डब्ल्यू कॉस अल्फा. इथे काय राहते? फक्त म्यू. यातला डब्ल्यू डब्ल्यू कॅन्सल होतो. साइन अल्फा डिवायडेड बाय कॉस अल्फा म्हणजे टॅन अल्फा. टॅन अल्फा इज इक्वल टू म्यू. सो म्यू इज इक्वल टू टॅन अल्फा इज इक्वल टू टॅन फाय. हे असं रिलेशन आहे. ओके. तर मी तुम्हाला आज कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू, अँगल ऑफ फ्रिक्शन फाय आणि अँगल ऑफ रिपोज अल्फा
हे 3 सांगितलेले आहेत आणि या तिघांचं रिलेशन सांगितलं आहे म्यू इज इक्वल टू टॅन अल्फा इज इक्वल टू टॅन फाय.